स्क्वेअरलेग रिजनकडे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा या ठिकाणी पण पाहायला मिळतील आपल्याला. कदर वरचेवळे टीमच्या माध्यमातून 11 वरती पोहोचतोय. शिवशंभू वरचेवळे हा संघ पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आणि त्यानंतर अतुल काटेचा कमबॅक पाहायला मिळाला. 1 विकेट त्याला मिळाला सुमित घरतचा. तदनंतर आपण पहिला अनुभवी खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती उदय घरत दाखल होताना पाहायला मिळेल. कधी की वेगळी त्याची देखील शैली राहिली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी कॅप परिधान करून तो नेहमी प्रत्येक वेळा मैदानावरती पण त्याला पाहिलं. आज देखील आपल्या संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी त्याला करायची आहे. इथे चॉप करता परत नव्हता. फुल लेन डिलिव्हरी बघा मागे राहुल उभे आहेत. प्रसंगावधान त्याने दाखवला. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला होता. बॅकअप साठी खेळाडू होते परंतु इथे आपण पाहिला हा बॉल डॉट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वरचेवळे संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 1 खेळाडू बाद 11 धावा. या स्पर्धेचे आमचे सर्व स्पॉन्सर्स करत त्यांचा आम्ही नक्कीच आवाज उल्लेख करू. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख आदरणीय शरद शेठ पावशे माजी सरपंच जे करत सामन्याचा आनंद घेतात त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक तब्बल 50,000 सचिनदादा पाटील बायाशेठ तोंडरे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. तृतीय पारितोषिक आपण पाहताय खरं तर बांधकाम क्षेत्रातील एक मोठं नाव गोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक केडी पाटील कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आम्हाला 25,000 मिळाले. चतुर्थ पारितोषिक सध्याच्या घडीला चर्चा एकच नावाचे तो खरं तर घोटचा छोटा सर्जा त्यांच्याकडून देखील आम्हाला 25,000 रुपयाचं या ठिकाणी नक्कीच आम्हाला रक्कम मिळाली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि बाईक स्पॉन्सर्स वलप नगरीचे माजी सरपंच आणि कानपोली संघाचे पुरस्कर्ते आणि स्वतः चांगले नाईटचे आयोजक भोलानाथ शेठ पाटील आणि त्यांच्या बरोबरने शरद शेठ पावशे यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक मिळाली. फलंदाज याच्यासाठी आम्हाला सायकल देणारे आमचे आदरणीय माजी उपसरपंच रामदादा दरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. गोलंदाज सायकल आम्हाला ज्यांच्याकडून मिळाली ते खरं तर सोशल वर्कर समाजसेवक विजयजी दरे साहेबांचा आभार. मलिंगा स्टाईल बॉलिंग आणि इथे आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये आलाय प्रमोद पावशे हा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आम्हाला कैलास दादा चौधरी यांच्या माध्यमातून मिळाल्या आणि सर्व चेंडू या ठिकाणी स्पर्धेला आम्हाला सागर भोपी यांच्या माध्यमातून मिळाले. आणि सर्व ट्रॉफी करता आपण पाहता गुड्डू जोशी पेठ युवा उद्योजक पेठगावचे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला. त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. प्रमोदाला बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेला देखील अगदी दूरवरून पिक करायचा होता बॉलला. हलक्या हाताने खेळले. मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना बघा पुन्हा एकदा डिरेक्टची संधी आली होती आणि इथे मात्र रन नाही. ही खासियत आहे खरं तर या ठिकाणी आपण पाहताय नितलस संघाची. आणि कारण जर का तुम्ही यांचा खेळ पाहिला असाल तर सर्वाधिक साइड आर्म ऍक्शन गोलंदाज कोणत्या टीम मध्ये असेल तर ते नितलस टीम मध्ये ज्यामधला हा खरेदीदार आपण पाहिला गोलंदाज प्रमोद पावशे जो नेहमी निर्णायक राहिला. अनेक वेळा त्याने आपण जर पाहिलं इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी केली आणि घरच्या मैदानावरती आज तो खेळतो त्याला त्याचा ऍडव्हान्टेज नक्की मिळेल. ओव्हर द स्टम्प्स लो फुल टॉस बॉल टर्न केला बॉलला गॅप मध्ये आणि इथे मात्र बॉल चालला मिड विकेटला. एका टप्प्याने सीमारेषा पार खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली विक्रम घरत या खेळाडूच्या माध्यमातून. 3 चौकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिले या डावामध्ये. यावेळेला देखील यॉर्क लाईनचा हा चेंडू होता. बॅट ग्राउंडिंग झाली. फुल लेन डिलिव्हरी थोडासा साइड ऍक्शन खरं तर अँगल आपण पाहिला त्या ठिकाणी प्रमोदचा आणि परफेक्ट यॉर्कर देखील तिथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बॅक टू द बॉलर खेळत असताना हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आउटफील्ड चांगली आहे मैदानाची प्रचंड चांगली आउटफील्ड आणि या आउटफील्ड वरती मात्र तुम्हाला नक्कीच गॅप मध्ये मोठे फरक खेळावे लागतील. सेकंड पॉवर प्ले चालू आहे. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अनिल टेंबे. स्क्वेअर लेग पंच आपण पाहता आमचे सत्यवानजी काकडे. याही वेळेला परफेक्ट आपण जर पाहिला ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू खोदून काढला हलक्या हाताने. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला विक्रम कडून. सिंगल येत असताना शिवशंभ वरच्या ओले टीमला पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या तब्बल 11. आता या ओव्हर मध्ये आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू मध्ये प्रमोदने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. अंतिम चेंडू या षटकातला. धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद 16 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय. पहिलं सत्र या सामन्यामधलं. यावेळेला ऑन साइडला लिजन उदय घरतचा हा तडाखा
स्टँड अँड डिलिव्हर्ड वारिस लोंगाच्या डोक्यावर बॉलला फेकून दिलं सीमा पार. या षटकाचा शेवट गोड करताना आपण पाहिलं 40+ मास्टर उदयला आलाय षटकार आणि या षटकाराच्या बळतेने 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे 1 खेळाडू बाद 22वा. दरम्यान मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहताय. माजी उपसरपंच आदरणीय रामजी दरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरतर एक स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट फलंदाजांना मिळाली. ते आदरणीय रामजी दरे साहेब यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच सन्माननीय राम दरे साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण सन्मानपूर्वक आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हा. आपलं स्वागत. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा आल्या. चला आपण जास्त एकत्र येऊ नका, ओव्हररेट तुम्ही मेंटेन करा. किमान या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं समाप्त करायची आहेत. 25 मिनिटांमध्ये जर का 5 षटकं तुम्ही कंप्लीट केली नाहीयेत तर अंतिम षटकामध्ये एखादा शतरक्षक तुम्हाला अतिरिक्त 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही महत्वाची सूचना राहील या स्पर्धेमध्ये. सध्या आपण पाहिलं खरतर महायुती ग्रामीण बिग बॅश धमाका ही स्पर्धा सुरू आहे आणि ज्यामध्ये आपण पाहताय खरतर 6 षटकं टेनिस बॉल, 1 टेप बॉलचं षटक आहे. अशी खरतर एक नवीन संकल्पना आगामी कालावधीमध्ये आपल्या टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील हा फॉर्मॅट कदाचित पाहायला मिळेल. सन्माननीय राम दरे साहेबांचं इथे आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यावेळेला लेंथ बॉल, क्या बात आहे. राऊंड विकेट आले, अँगल बनवत असताना बॉल राईज झाला, भरपूर वेगाने डिलिव्हर केला. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी साहिल दरे. यस, त्यांचे चिरंजीव आहेत बघा. लगेचच मैदानामध्ये एक चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. नुकतंच आगमन झालं आदरणीय राम दरे साहेबांचं. त्यांचे चिरंजीव साहिल दरे, ज्यांना बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळाला होता. साहिल दरे हा खेळाडू. सरपंच चषक बुर्दुल नाईट स्पर्धा आपण पाहिली, नितेश पाटील. यावेळेला हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले आणि इथे मात्र आपण पाहिला बॅकफुट पंच, क्या बात आहे. डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. आजच्या दिवसातला पहिला खरतर हा दुसरा असेल, कारण उदयने एक षटकार मारला आणि इथे आपण पाहिला विक्रमच्या बॅटमधून पहिला षटकार. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं खरं तर विक्रमचं. ऑन द टोस केले आणि शॉर्ट ऑफ लेन बॉलवरती चांगला फटका. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळले होते. अगदी आपण जर पाहिलं एक आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी करायचं होतं, परंतु इथे आतली कडा घेत मात्र बॉल अगदी फॉलो थ्रो मध्ये फील्ड होताना पाहायला मिळाला. साहिल दरेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू इथे आपण पाहता. पहिला डॉट आणि त्यानंतर षटकार, तिसरा डॉट. चेंडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक फार गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कमबॅक करावंच लागतं आणि हे कमबॅक मैदानामध्ये करत असताना साहिल दरे हा खेळाडू थोडीशी आपण जर पाहिली बॅट स्लॅश झाली आणि त्यानंतर मात्र बॉल मागे चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आउटफील्ड फास्ट. याच गोष्टीचा उल्लेख केला होता. थोडासा अप अँड डाऊन्स आहेत आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना मिळाला आणि इथे आपण पाहिला बॉल निघाला सीमा पार. 4 चौकार. मैदानामध्ये आता विक्रम गरत फलंदाजी करत असताना चांगली भूमिका साकारतो आपल्या टीमसाठी. वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला हलकीशी एज लागली, संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं केलं. खरं तर आपण पाहता संग्राम 11 इथल्या संघाने शॉर्ट फायनलला झेल टिपत असताना आपण पाहिला विकास पावशेला आणि त्यानंतर जो विक्रम खरं तर आक्रमक झाला होता त्याला शांत केलंय या षटकामध्ये साहिल दरे या गोलंदाजाने.
थँक्यू डीजे. आपण पाहताय दुसरा खेळाडू बाद झाला विक्रम आणि त्यानंतर अक्षय भगत मिडल ऑर्डरचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. 6 षटकांचा सामना स्ट्रॅटर्जी वेगळे संगम थांबलाय. हे फार गरजेचं आहे. नाही आहे संगम माफी असावी. बघा लॉफ केलेला हा फटका बॉलने उंची घेतली आणि सोपा झेल सुटलाय. सिद्धार्थ यांना आपण पाहिलं. कॅचेस बिंद मॅचेस असं म्हणतात आणि पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं देखील म्हटलं जातं. आणि इथे आपण पाहिलं खरं तर सिद्धार्थ कडून मात्र एक मोठी चूक झाली. त्याने जे जीवनदान दिलं अक्षय भगतला आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11. क्या बात आहे. हा एक चांगला योगायोग आहे. 11.00च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती आल्या. ड्रिंक्स ब्रेक होईल त्या ठिकाणी पाणी घेऊन चला मैदानाकडे. सेकंड मॅच ज्या 2 संघांमध्ये असेल त्या 2 संघांना आपण आता इन्व्हाइट करूया. यानंतरचा पुढचा जो सामना असेल चेरोबा 11 सांगडे विपक्ष रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन अशी लढत असेल. चला आपण दोन्ही संघांना इन्व्हाइट करूया पुढच्या लढतीसाठी. तिसरा सामना असेल आई 11 ओवे विपक्ष सोनारपाडा बी. चौथा सामना असेल गावदेवी बोरदोल विपक्ष उमरोली. अशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील. त्या अगोदर सांगडे आणि चिंद्रन दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करा. यस, ज्या संघाचा कॅप्टन जर का मधल्या सत्रामध्ये किंवा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर उपस्थित नसेल तर मात्र समोरच्या कॅप्टनला मी बाय घोषित टॉसविन घोषित करणार आहोत. ही महत्वाची सूचना राहील दोन्ही कॅप्टनसाठी. त्यामुळे आपण लवकरात लवकर इथे उपस्थित व्हा. आणि काय बघा 6 षटकांचे सामने पाहायला मिळत नाहीये कुठे आणि हे नितलच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. प्रमोद पावशे आला सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवरती. आदरणीय कैलाजी चौधरी साहेबांचे ते आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. खरं तर मी विनंती करेल नितलस गावातील जेवढे प्रतिष्ठित नागरिक या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जर आनंद घेत असेल त्या सर्वांना आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती. आपण सर्वांनी मंचावरती येऊन आसन असतं आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपली जागा ही खरं तर आमच्या खरं मंचावरती आहे आयोजकांच्या हृदयामध्ये. त्यामुळे नक्कीच आपलं स्वागत आम्ही करणार आहोत. आदरणीय माजी सरपंच नितलस शरददादा पावशे यांना आपण पाहता दमदार खरतर योगदान या स्पर्धेला तेही सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना आपण पाहताय. सुपर 10 मध्ये आपण पाहिले खरतर पहिले 2 संघ तोंडरे RKCC तोंडरे आणि श्री गणेश वलप दाखल होताना पाहायला मिळाले. प्रमोदचा हा बॉल अगदी आपण जर पाहिला वाईड लाईनच्या बाहेर चाललाय आणि इथे मात्र वाईड घोषित करत असताना पंच. आणि सुपर 5 मध्ये अंगद पाटीलचा संघ पोहोचला. त्याला देखील जो बॅटपॅच त्याच्या संघाच्या वाट्याला तो मात्र आता थोडा कमी झाला असेल कारण मागील अनेक स्पर्धांमध्ये अंगद पाटील संघर्ष करत होता. त्याचा संघ आता सुपर 5 ला गेला. ही त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. आपण त्याला देखील शुभेच्छा देऊया. प्रमोदचं हे षटक पहिला बॉल वाईड त्यानंतर कमबॅक होईल का. यावेळेला प्लेड ऑन झाले. बॅटची आतली कडा घेत बॉल डायरेक्ट यस्टर मध्ये लागत असताना खेळाडू प्लेड ऑन झाला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अक्षय भगत या फलंदाजाला. यस आशिष वेलकम. सर्व खेळाडूंचा आम्ही करतो स्वागत. सांगडे संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. चिंद्रन विपक्ष सांगडे ही लढत. पण प्रमोदला मात्र विकेट मिळाला. 9 खेळाडू मैदानाकडे चाललाय. रोहित गरत बुम बुम अतिशय स्फोटक विस्फोटक असा खेळाडू वैभव भोपी कदा 40 गाव प्रीमियर लीग मधलं अर्धशतक आपण त्याचं पाहिलं. तोही इन ऍक्शन मध्ये असेल पुढच्या मॅच मध्ये. आणि सोनारपाडा गावचे आदरणीय हरिचंद्र ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. हरचंद्रजी ठाकूर साहेब सोनारपाडा बी संघ तुम्हाला इथे पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये.
आणि समोर आता आपण पाहताय उदय घरत स्ट्राइक एंडला. यावेळेला देखील आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. अलॉंग द कार्पेट बॉल चला लॉंग ऑफ क्षेत्राकडे वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी खराब फिल्डिंग आणि त्याचाच फायदा मिळाला खदर वरचेवले टीमला. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. जय श्रीराम जय श्रीराम. चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून आणि खरं तर खूप चांगलं साऊंड सिस्टम या स्पर्धेला लाभलंय. खरं तर डीजे ऑपरेटर तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. यावेळेला खोला टाकलेला हा बॉल होता आणि बघा बेस खाली पडले. क्लीन बॉल झाले खेळाडू उदय. कमबॅक केलं प्रमोदने. या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 2 खेळाडू बाद केले. पहिला अक्षय भगत आणि त्यानंतर आपण पाहिला उदयचा त्याने विकेट घेतला. ऍक्शन रिप्ले आपण पाहता रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग ऍक्शन अगदी कमी पावलांचा रनअप आणि त्यानंतर साइड आर्म ऍक्शन. हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला अगदी लो फुल टॉस फ्लाईट दिली आणि त्यानंतर किंचितचा स्टंप्सला लागून बेस खाली पडली आणि राहुलने सांगितलं क्लीन बॉल झाला. खेळाडू मैदानाच्या बाहेर जावं लागेल. उदय घरत या खेळाडूला हा 3रा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या. खरं तर 4था धक्का असेल माफी असावी. वरच्या ओले टीमला 9 खेळाडू मैदानाकडे चाललाय. तनय भगत अपकमिंग यंगस्टर. तनय हा खेळाडू त्याची आपण नक्कीच देहबोली पाहिली तर सडपातळ बांध्याचा आणि उंच खरं असा हा खेळाडू आणि नेहमी मिडल ऑर्डरला मात्र स्ट्रॉंग फलंदाजी ही त्याची आपण पाहिली. तो मात्र मैदानाकडे चाललाय. एनेट नंबर 6 6व्या क्रमांकामध्ये तनय भगत. धावसंख्या धाव फलकावरती 4 खेळाडू बाद 39 षटक आपण जर पाहिलं तर 4थं मार्गस्थ आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे त्यामुळे पार्टनरशिप करावी लागेल मॅचच्या दरम्यान. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले मागे चालला बॉल स्क्वेअर लेग रिजन कडे. त्या ठिकाणी फिल्डर होते त्यांच्या दिशेने स्ट्रेट टू द फिल्डर खेळले आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर अजून एक सिंगल ऍड होताना पाहायला मिळेल. 40 धावा. 4थं दशक पूर्ण झालंय. सकाळचं सत्र आहे. नेहमी आपण सांगत असतो सकाळचा टॉस आणि संध्याकाळचा टॉस डे क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. परंतु इथे आपण पाहिला थोडासा मॉइश्चर जो होता तो कमी झालाय. उन्हाचं प्रमाण आता वाढत चाललं. तापमान वाढत चाललं त्यामुळे त्याचा फारसा इफेक्ट कोणत्या संघावरती होणार नाहीये. याही वेळेला आपण पाहिलं हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह हा स्ट्रोक खेळत असताना आपण रोहितला पाहता. रोहित अतिशय स्फोटक काढतो मात्र संयम दाखवतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि 2 षटकं बाकी आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या. 4 गडी बाद 41 म्हणजे या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 8 धावा पाहायला मिळाल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 अशा एकूण 19 धावा खर्च करत प्रमोदने 3 खेळाडू बाद केले. चांगला त्याचा स्पेल राहिला या खरं मॅच मध्ये. 2 षटकामध्ये 19 धावा खर्च करत असताना 3 खेळाडू त्यांनी बाद केले आणि 4 षटकाचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेल चिंद्रन संघाचा संघनायक आणि एका बाजूने सांगडे टीमचा संघनायक. दोन्ही कॅप्टन्सला हा खरं तर पहिला कॉल असेल. अतुल आलाय ज्याने पहिलं षटक घातलं होतं. यावेळेला जागा बनवली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. रोहितचा धमाका 6 धावा षटकार. शेवटच्या बॉलवरती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि जसा स्ट्राईक एंडला आला त्याने अतुल काटेवरती आक्रमण चढवलंय. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल करत असताना षटकार पाहायला मिळाला. सेकंड डिलिव्हरी यावेळेला लेंथ बॉल परंतु इथे देखील आपण पाहिले डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफच्या वरून बॉलला पाडवलं सीमा रेषा पार. लगातारचा हा 2रा धमाका. रोहित ही इज ऑन फायर. अजून एक षटकार.
कमालीची फटकेबाजी. या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार मारण्याचा विक्रम अलिग्रामचा रोहित घरत त्याच्या नावावरती होता आणि आता इथे वरचेवळे संघाचा रोहित घरत तो देखील लगातार 2 षटकांमध्ये 53 धावा देखील धावफलकावरती म्हणून लागताना पाहत आहे. वरचेवळे टीमच्या माध्यमातून 50+ रन. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आणि अर्धशतकी खेळी आपण जर पाहिली वल्लभ संघाचा खेळाडू डाव्या हाताचा विनय गावण ज्याने 22 बॉलमध्ये 66 धावा या क्रीडांगणावरती केल्या. मेडन ओव्हर षटक देखील आपण पाहिलं. थोडासा बाउन्स देत असताना या चेंडूला खरं तर मेडन ओव्हरचं षटक आपण अंगद पाटील इनामपूर याच्या माध्यमातून पाहिलं. 2 वेळा त्याने मेडन षटक टाकला. एक विक्रम त्याच्यावरती त्याच्या नावावरती राहिला या स्पर्धेमध्ये. चांगली कामगिरी आणि खूप दिवसानंतर त्याचा सामना आताही आठवला आम्हाला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. रायगड बेस्ट ऑफ रायगड विपक्ष रेस्ट ऑफ महाराष्ट्र काय सामना होता आणि त्या मॅच मध्ये त्याने रायगड संघाला विजयी करून दिलं होतं. यावेळेला हलकीशी एज लागली आहे आणि इथे मात्र एक मोठा धक्का बसत असताना शॉर्ट बॅकवर्ड बॉलला झेल देऊन सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू मैदानामध्ये रोहित घरत आणि या विकेटची गरज होती खरं तर संग्राम 11 नितलस टीमला. खेळाडू बाद झाला रोहित घरत. खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. ज्या खेळाडू चर्चा झाली खरं तर आपण पाहिला भरपूर चांगल्या पद्धतीचा व्यवसाय क्रिकेट देखील त्याच्या अवतीभोवती त्याचं वलय राहिले असा हा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाकडे 5व्या षटकामध्ये आला. लेट पण थेट ग्रेट एंट्री त्यांची झाली. आपण समोर अतुल काटे त्याने मात्र चांगलं कमबॅक केलं. 2 षटकानंतर त्याने लाईन चांगली ठेवली. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिचिंग होताना पाहायला मिळाला आणि या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला दिशा दिली फक्त फिरून मारला बॉलला नटराज स्टाईलने. अतिशय वेगाने क्विकर वन हा चेंडू होता. बॅटची हलकीशी एक काढा लागत मात्र मागे गेला बॅकवर्ड क्षेत्राकडे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. फलकावरती 5 खेळाडू बाद 57 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती. अतुलच्या अगेन्स्ट या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. लास्ट बॉल वन्स अगेन आपण पाहिला. यावेळी देखील बॉल थोडा राईज झाला आणि थोडंसं व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. अनइव्हन बाउन्स इथे पाहायला मिळाला. डॉट चेंडू आपण इथे पाहताय. खरं तर अतुलच्या माध्यमातून 5 ओव्हर संपताना आपण पाहताय. बॅटिंग ग्राफ्स या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या. यस बघा ती सेलेरिओ कार मुख्य रस्त्यावरती उभी आहे. त्यांना विनंती आपण थोडे पुढे घ्या कारण त्या काचेचं रिफ्लेक्शन थोडंसं येते या ठिकाणी व्यासपीठावरती. खेळाडू देखील त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्लीज थोडीशी आपण गाडी पुढे करा ही नम्रतेची विनंती आपल्याला राहील. आणि बघा 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या पार्टनरशिपचा विचार केला तर नक्कीच पहिल्या विकेटसाठी 9 धावांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर उदय आणि विक्रम मध्ये 23 धावांची एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहिलं की तर तन्मय आणि रोहित घरत मध्ये 14 धावांची भागीदारी ही मोठी राहिली या इनिंग मध्ये. चांगलं करतं कमबॅक. आई एकविरा इव्हेंट चॅनलचंही कौतुक करावं लागेल. संदेश शेळके आणि टीम प्रत्येक वेळी आपण पाहिलं चांगलं ग्राफिक्स त्यांच्या करता स्क्रीनवरती आपण त्यांना दाखवताना पाहिलं आणि चांगलं अपडेट त्यांच्या माध्यमातून देखील मिळताना आपण पाहू शकाल. 5 गडी बाद 57 धावा धावफलकावरती. आता अंतिम षटक बाकी आहे. बघा संग्राम 11 नितलस संघाचा संपूर्ण स्कॉट विथ फोटो फ्रेम मध्ये आपण पाहताय. लास्ट ओव्हर साठी गोलंदाजी मार्कमध्ये आलेत ओमकार पाटील. ओमकार पाटील यांना आपण पाहता शेवटच्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेले आणि यावेळेला आपण पाहिला हॅमर करत असताना बॉल मागे चाललाय. कमालीचा फटका ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार वेलकम बाउंड्री. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती स्वागत केलं चौकाराने 4 धावा. वाढू लागले. याही वेळेला आपण पाहिलं ताकद होती या फटक्यामध्ये आणि अगदी त्या ठिकाणी आपण पाहिला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉल निघून चालला गॅप मधून एका टप्प्याने सीमारेषा पार. अजून एक आलाय सेकंड दुसऱ्या बॉल होती चौकार. 65
65 धावा धावफलकावरती आल्या. तनय भगत मी मगाशी उल्लेख केला अपकमिंग यंगस्टार या टीमचा, तो देखील मधल्या फळीमध्ये आला आणि चांगली आक्रमक भूमिका साकारत असताना आपल्या संघासाठी त्याच्या बरोबरीने टीमचा की प्लेअर संगम घरत, ऍडव्होकेट संगम घरत, तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तनय गद स्ट्राइक एंडला आक्रमक झालेत. लगातार 2 चौकार ओंकारच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले. याही वेळेला फुल लेन डिलिव्हरी आणि त्याच दाटणीचा फटका खेळायचा होता, बॉटमहॅनचा वापर करायचा होता फलंदाजाला, पण टप्पा पडला, बॉल गरकन फिरला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू स्लॉग ओव्हरचं षटक आहे. ओंकारच्या अगेन्स्ट आक्रमण होतं आणि ओंकार देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये तो देखील मैदानामध्ये उतरेल, त्याच्याकडून देखील मोठे ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळतील यात शंका नाहीये. होम ग्राउंड त्यांच्यासाठी आहे, एक वेगळा ऍडव्हान्टेज त्यांच्या वाट्यावर राहील. या वेळेला देखील तेज सरार वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फुल लेन डिलिव्हरी. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला, वाईड साठी चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय बघा. एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला प्रत्येक संघाला दिला, त्याचा योग्य वापर आता या क्षणाला करत असताना खरं वरचोळे संघाचे खेळाडू चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण पाहता या ठिकाणी चेक करतील. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहिला वाईड लाईनला चिकटून बॉल निघालाय आतून बाहेर, टप्पा पकडला आणि इथे मिसटायमिंग स्ट्रोक. संगम सेकंडचा कॉल करणार नाहीये कारण त्याला हवी आहे स्ट्राईक. या इनिंग मधला, या पहिल्या सत्रामधला शेवटच्या षटकामधला शेवटचा बॉल फेस करेल त्या ठिकाणी संगम घरत हा खेळाडू. ऍडव्होकेट संगम घरत, शासकीय सनद प्राप्त असणारा खरं तर आपण बोला वेल एज्युकेटेड खेळाडू संगम, तो मात्र स्ट्राईक एंडला आलाय आणि कमी चेंडू त्याला फेस करायला मिळाले. याचं कारण आहे ते लेट आले. 66 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल यावेळेला देखील फुल लेन डिलिव्हरी हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. यॉर्कर लाईनचा हा बॉल थ्रो थोडासा अतिशय चांगला होता, परंतु आउटफील्डने धोका दिला, थोडासा डायव्हर्ट झाला बॉल लास्ट मोमेंटला, त्या कारणाने आपण पहिल्या 2 धावा येताना पाहायला मिळतील या खरं बॉलवरती. वरचेवले टीमला या 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती येऊन लागताना पाहताय 36 चेंडू मध्ये 69, म्हणजे येणारे 6 षटक 70 धावा बनवाव्या लागतील पुढच्या. या 68 झाल्यात. पुढच्या इनिंग मध्ये राहुल तुमच्या संघाला 69 बनवायच्या. तुम्हाला शुभेच्छा. एका बाजूने 69 रोखायच्यात वरच्या टीमला, त्याही संघाला शुभेच्छा. बंधू यानंतर आपण टॉस कडे वळूया. तिथे असतील आमचे मित्र करण कान के. यस.
टॉस घेत आहोत. रोशन स्पोर्ट्स श्री साई, रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आणि एका बाजूने जय चरोबा सांगडे. तर टॉस केला जाईल. सामना 6 षटकांचा असेल. आपण या गोष्टीकडे लक्ष द्या आणि एक रिव्ह्यू तुम्हाला असेल वाईड, बिमर आणि रनआउटसाठी. जर तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तुम्हाला कंपल्सरी तो रिव्ह्यू तुम्हाला पुढे घेता येईल आणि अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि टाइम फार महत्त्वाचा आहे. पहिली 5 षटकं तुम्हाला कंपल्सरी 25 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. जर का अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला एक्स्ट्रा प्लेअर लास्ट ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. येस, कॉल कोण करतोय? येस, सांगडे संघ कॉल करेल. टेल कॉल आणि इथे टेलच आलाय. अगदी खरं मान्यवरांचा आभार. सर्वप्रथम टेल आलाय, काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करू. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खरं टॉस जिंकलाय सांगडे संघाने, प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे चिंद्रन संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज असेल त्या ठिकाणी आमचे मित्र समालोचक हेदुटणे गावचे आणि ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक करणजी काळन यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर. ताऱ्याचा आवाज आपण गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दुमदुमतोय. नुकतीच झालेली महायुती ग्रामीण बिग बॅश धमाका, ज्यामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. सर्वांचं सहर्ष स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. संग्राम 11चे अनुमान नितलसच्या विरुद्ध शिवशंभू वरचेव पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आणि धावा उभारलेल्या आहेत त्या 68. 69च्या चेसला सुरुवात. आउटसाइड एज, शॉर्ट थर्डला फील्ड, डायरेक्ट हिट झालेलं आहे आणि अंपायर्स कॉल. जाऊयात आपण आता तिसऱ्या अंपायर कडे. पहिल्याच बॉल वरती काय घडलंय इंटरेस्टिंग आहे. ऍक्शन रिप्ले आई एकविरा इव्हेंट्स या वाहिनीद्वारे आता पुन्हा एकदा क्षणचित्र पाहतील आमचे थर्ड अंपायर. या फ्रेम मध्ये सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पास आउट झालेला आहे. शॉर्ट थर्डचा फिल्डर, बॉल येईल. सध्या या फ्रेम मध्ये बॉल ही आहे, बॅट ही आहे. क्रुशल स्टेज आहे. क्लोज आहे डिसिजन बिकॉज बरोबर त्याच वेळेला आपण पाहतोय बॅट देखील येते पॉपिंग क्रीज मध्ये. ती इन दी लाईन आहे की ऑन दी लाईन आहे की बाहेर आहे, कधी डायरेक्ट हिट झालेलं आहे हे थर्ड अंपायर आपल्याला सांगतील. ऑन ग्राउंड सध्या आपण पाहतो अनिल टेंबे सर आणि सत्यवान काकडे सरांना. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विराज गवस आहेत. नॉट आउट, बॅट्समन सेफ. पहिली चेकी सिंगल. खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस. 69 धावांचा चेस सध्या आपण पाहतोय. संग्राम 11 जयनुमान नितलस, प्रतीक सांगडे आणि त्याच्या सोबतीला राहुल काठे या आघाडीची जोडी आपण पाहत आहोत. 6 षटकांच्या मॅचेस आहेत. वेगळी संकल्पना घेऊन या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये बहुतांशी 3, 4, 5 ओव्हर्स मध्ये प्रत्येक बॉल वरती अटॅक केला जातो, पण 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्हाला संयम देखील दाखवायचा आहे. पहिली 4 षटके इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक मॅच मध्ये, जिथे फ्रंट लाईन बॉलर 2 गोलंदाजांना आपण बहुतांशी पाहू पहिल्या 4 षटकांमध्ये. संगम, ओहो फुल लेंथ होता, ऑफ स्टंपचा हलका बाहेर पडला. ड्राईव्ह करायचा होता फ्रंट फूट वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू पुन्हा एकदा हा डॉट बॉल रॉन द विकेटने आले करत. यस्टनचा थेट मागे बॉल आलेला आहे. एज आहे, शॉर्ट थर्डला फील्ड आणि मिस फील्ड. समोर होता बॉल आणि आता प्रचंड वेगाने डीप थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर. या डावामधला पहिलाच चौकार संग्राम 11 जयनुमान नितलस साठी. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये प्रत्येकी 11 धावा आल्या. फोर्थ ओव्हर मध्ये प्रमोद पावशेच्या 8 धावा, 2 विकेट तिथे पडल्या. कुठेतरी त्याने इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना धावासंख्येला फुल स्टॉप लावला होता, पण त्यानंतर 16 धावा. फिफ्थ ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 11 धावा आल्या आणि टोटल धावफलक सजलेले. शिवशंभू वरच्या ओळीचं ते 68 68. ओहो वेगवान चेंडू आलाय. विकेट फायर आहे, फायर नाही तर वाईल्ड फायर आहे. ज्या वेगाने बॉल येतोय पडल्याबरोबर राईज झाला. मागचे काही चेंडू ज्या वेगाने येत आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आणि सरफेस फार चांगली आहे. सो पिच क्युरेटर्सचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू.
धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा पहिल्याच बॉलवरती बचावल्यानंतर राहुल स्ट्रायकिंग एंडला. हेलिकॉप्टर लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा 6 धावा. राहुलचा पहिला रॉकेट षटकार. यॉर्कर असा एक चेंडू आहे, जर तो पुढे पडला तर फुल टॉस, मागे पडला तर हाफ वॉली. इथे फुल टॉस होता. काय फटका आहे. कव्हर ड्राइव्ह चाबूक शॉट फ्रंट फुट वरती आला आणि कव्हर्सला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. काठेचा बॅट मधून आणखी क्रॅकिंग चौकार. फुल टॉस आलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दडलेला फटका आणि ते सौंदर्य दाखवलं आपल्याला राहुल काठेने. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा. माझ्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरर अभिजित आहेत. अभिजित भोपी मॅनेजमेंट टीम मधले महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती ऍज अ स्कोरर. आदरणीय चांगो गायकवाड साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नितलस त्याचबरोबर वरचे ओळे आणि सध्या नितलस संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आमचा ग्रामस्थांपैकी कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आपल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत आमच्या मॅनेजमेंट टीमद्वारे. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॉर्निंग सेशन आहे आणि या घनदाट हिरवळीमध्ये अगदी बाजूलाच असलेल्या या छोट्याशा डोंगराच्या खाली वसलेले क्रीडांगण धर्मशालाच्या क्रीडांगणाची तुम्हाला आठवण जरूर होईल. इथे आल्यानंतर सुंदर क्रीडांगण आहे आणि ॲटमॉस्फिअर फार चांगलं आहे. सकाळचं आल्हाददायक हे वातावरण, प्रसन्न करणारं वातावरण. ज्या वातावरणामध्ये फर्स्ट सेशन मध्ये 68 उभारल्या 7 षटकांमध्ये शिवशंभू वर्चोवळे संघाने आणि उत्तर देत असताना सुरुवात चांगली झाली होती. संगमगरजच्या पहिल्या 2 बॉलवरती एकच धाव, जिथे राहुल काठे देखील बचावला होता. सेकंड डॉट बॉल आला होता, पण त्यानंतर आक्रमण 2 चौकार 1 षटकार आला आणि कॅपिटलाइज करत असताना पहिल्या षटकाला धावफलकावरती आपण बघितलेल्या त्या 15 धावा. जास्त वेळ चाललाय शिवशंभू वर्चोवळे, लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक ओव्हर नंतर इतका वेळ जाता कामा नये. रोशन सर, तुम्ही ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये होतो, मी होतो आणि तिथे 32 मिनिट्स मध्ये पहिली 6 षटकं हाताळणं कंपल्सरी होतं. ओहो, ऑफस्टम्पचा बाहेर फ्रंट फूट वरती आला. लांबून खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करायची होती, बचावलाय. आउटसाइड एज लागली नाही. पहिला डॉट बॉल. सेकंड ओव्हर मध्ये रोहित गरत. ऑन साइडला फुल लेंथ होता, ड्राइव्ह करण्यात आलेला. ड्रायव्हिंग लेंथला होता. लॉंग ऑनला आपण पाहतोय कुणालला फील्ड केला जातोय, थ्रो केला जाईल. 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय ती 16 वरती. नेक्स्ट मॅच मध्ये रोशन साई स्पोर्ट्स चिंदरन आणि त्यांच्या विरुद्ध जय चिरोबा सांगडे या 2 संघांना आपण पाहणार आहोत. हार्ड लेंथ होता. ऑन द टोस कट करायचं होतं. आता ड्रिल करून दाखवतो. थोडासा लेट खेळला होता. शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं, पण बॉल आत आलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. इन स्विंगर होता, बॉल आत आला त्यामुळे आणि बचावलाय. मागे इनर एज घेऊन बॉल गेला होता विकेट कीपरकडे. हाफ चान्स होती. चांगला प्रयत्न विकेट कीपरचा आहे कॅच पकडण्याचा, पण तो पकडू शकला नाही. डॉट बॉल. मागच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे धावसंख्येला रोखायचंय. चांगली बॉलिंग. ऑफ स्टंपचा बाहेर अपील आहे. इट इज व्हाईट बॉल. इट इज व्हाईट. अंपायरचा इशारा. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चॅलेंज केला अंपायरचा डिसिजनला. प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे 1 रिव्ह्यू आहे, जो तुम्ही व्हाईट बॉल, रेस्ट आहे, नो बॉल आणि रन आउट या 3 गोष्टींसाठी घेऊ शकता. सक्सेसफुलला रिटेन असेल रिव्ह्यू. तर अंपायर चेक करत आहेत. एक्झॅक्ट बॉल कुठे पडलेला. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय गोलंदाज रोहित गरत. ती प्रॉपर्टी असते गोलंदाजाकडे आणि त्या प्रॉपर्टीचा फार चांगला वापर करत असताना पॉपिंग क्रीजचा. सध्या बॉल आपण पाहतोय विकेट किपर कडे ट्रॅव्हल होत असताना, पण तो कुठे पडल्यानंतर कसा ट्रॅव्हल होतोय अँगल पाहण्यात येईल.
एकविरा इव्हेंट्स या वाहिनीद्वारे आपण पाहतोय टेलिकास्ट. ग्राफिक इंटरेस्टिंग आहे. थंबनेल युट्यूब वरती गेल्यानंतर एक चांगलं थंबनेल असेल एखाद्या चॅनलचं त्या व्हिडिओचं तर आपण आपसुक तिथे क्लिक करतो आणि त्या व्हिडिओला पाहण्यासाठी आज जातो. असे थंबनेल आपल्याला पाहायला मिळतात एकविरा इव्हेंट्सचे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज वाईड डिलिव्हरी. सो वाईड आलेल्या धावाफलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावांची गरज आहे पहिल्या 3 बॉल वरती. आदरणीय बाळकृष्णजी काठे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. आपले सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहतोय सायमन टेनिसली दोन्ही स्क्रीन 2 कॅम्प तुम्हाला पाहायला मिळतात. फुल टॉस होता. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल फर्स्ट अँड कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. फिल्डरने चुकी केली. बॉल स्लो येतोय. तुम्हाला बॉल वरती येणं गरजेचं आहे वेगाने. आउटफील्ड मध्ये या गोष्टी गरजेच्या असतात. जर तुम्हाला दुसरी धाव द्यायची नाही तर 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या 19. या षटकातील अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट आहे. 2 फिल्डर आहेत डाऊन द ग्राउंड. थोडासा वाईट ऑफ लॉंग ऑफला फिल्डर. खेचून मारण्याचा प्रयत्न. हलकी अपील यष्टी रक्षकाकडून पण तो फक्त उत्साह होता. चांगली बॉलिंग ऍक्शन. हॅम ऍक्शन गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर इथे हलका आत आलेला इन स्विंगर वारंवार आपण पाहतोय. इथे आत आलाय बॉल. ऑफ कटर. सुपर बॉलिंग. एकही मोठा फटका आला नाही. मागच्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या. या क्षणाला त्याला इकॉनॉमिकल बॉलिंग करायचीच होती आणि त्या परिस्थितीमध्ये अवघ्या 4 धावांचं षटक त्यामध्ये एक वाईड आला. सो ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड होतोय. संग्राम 11 हनुमान नितलस 69-69 ला चेस करतात. नाबाद धावफलकावरती 19. स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वामध्ये 3ऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहतोय. शिवशंभो वर्षोळे आणि त्यांच्या विरुद्ध संग्राम 11 हनुमान नितलस या 2 संघांदरम्यान चांगली लढत होईल अशा वाईब येतात सुरुवातीलाच. बिकॉज पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावफलकावरती 19 आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिली प्रोडक्टिव्ह ओव्हर होती जिथे 15 धावा आल्या नितलस साठी. पण सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा धावसंख्येला थोडीशी खुंटलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण रोहित घरची जबरदस्त बॉलिंग. 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 12.60 सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला दाखवत आहे. 3rd ओव्हरची सुरुवात होईल. बॉलिंग मार्क वरती आलाय तनय भगत. फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग तनयने केली होती. समोरच्या एंडकडून राऊंड द विकेटने शॉर्ट ऑफ लेंथ राईज झाला बॉल. ऑप्शन हलका बाहेर कट करायचं होतं पण इथे थेट गेलाय विकेट किपर कडे. डॉट बॉल. चांगली सुरुवात करतात. हाईट फॅक्टर ऍज अ बॉलर क्रिकेटमध्ये तुम्हाला बेनिफिट देतं. त्याचं ज्वलंत उदाहरण पहिल्याच बॉल वरती दाखवलं गोलंदाज तनय भगतने. काही चेंजेस आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये. जवळपास 4 फिल्डर सेट करत आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सरकतोय. पॉइंटचा फिल्डर चाललाय शॉर्ट कव्हर मध्ये. मिड ऑफ आत आहे. ऑन साइडला 3. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट. स्विच इटला ब्लॉक केलंय अथवा मग लेट कटला. शॉर्ट ऑफ लेंथ. इथे राईज झाला बॉल. चांगला चेंडू. हाईट फॅक्टर तुम्हाला बेनिफिट देत आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण. हॅम ऍक्शन बॉल आपटी बार दुसरा लागोपाठचा तिखट बाउन्सर. मसालेदार बॉलिंग सध्या तरी गोलंदाजाने बघत कडून. धावसंख्येला फुल स्टॉप. 19 धावा आहेत. पुढे आला आता लेंथ वरती पोहोचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॉल टाकत असताना ज्या फोर्सने तो बॉल टाकतोय वेगासोबत अचूकता. 3रा शॉट ऑफ लेंथ. जबरदस्त बॉलिंग. नावा थांबल्यात. राहुल सांगतोय चूक काय करतोय तुला काय करायचंय.
हे बोलणं आपल्या पार्टनर सोबत गरजेचं आहे, कारण सामना आपल्याला जिंकायचा आहे. क्रिकेट इज अ टीम वर्क गेम. समोरच्या बाजूने तो पाहतोय गोलंदाज काय करतोय, फलंदाजाला काय करायचंय. 3 बॉल तर डोट आलेले आहेत. इंटरेस्टिंग मॅच तर नाही. ओहो, अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा लाईन मध्ये येत नाही. पहिल्या 4ही बॉलवरती काय घडलंय, तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे तर तुम्हाला अगोदर चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल. लाईन मध्ये येत नाहीये, लाईन पिक करत नाहीये, वेग जो आहे शॉर्ट सिलेक्शन खराब होतं. सॉफ्ट हँड. आता आपण पाहतोय थोडासा लेट खेळला, बॅटचा चेहरा उघडला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल. सिंगलने राहुलला इन्व्हिटेशन होतं. धावफलकावरती बराच कालावधीनंतर एका धावेने धावफलक पुढे जाते. 20 धावा धावफलकावरती. बॉल आता उरलेत 19 आणि 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा आहेत त्या 49 धावा. हा बॉल जेव्हा पडत होता मला टेप बॉलची आठवण झाली. जरूर या बॉल नंतर ती चर्चा करूयात. शफॉल क्रॉस होऊन सुपलाचा प्रयत्न, तोही हुकलाय. काय गोलंदाजी केली तर नाही बघत नाही. सुपर बॉलिंग, जिथे 3rd ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आली आणि इकॉनॉमिकल बॉलिंगचा आता धावा फक्त धावफलकावरती आपण पाहतोय संग्राम 11 हनुमान नितलसच्या त्या 20 धावा. विकेट पडलेल्या नाही पण धावाही आलेल्या नाहीत. त्यामुळे या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये बनवायचा आहेत त्या 49. बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. डिसिप्लिन बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 15 धावा येऊन पुढच्या 12 बॉल मध्ये फक्त धावा आलेल्या त्या 5. त्याचं प्रमुख कारण डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलंय. पॅव्हेलियन कडे जर आपण बघितलं संग्राम 11 हनुमान नितलसच्या तर बरेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामधलं प्रमुख नाव साहिल दरे असेल, ओमकार असेल, कुणाल असेल, विकास असेल. पण सध्या हे 2 जे फलंदाज आहेत राहुल आणि त्याच्या सोबतीला असलेल्या प्रतीक सांगडे यांनाच आक्रमण करायचे. विकेटची पर्वा न करता आता धावा बनवावा लागतील. टेप बॉलचा जरूर या अगोदर मी उल्लेख केला. ग्रामीण बिग बॅश धमाका जी सुरू आहे कोनगाव भिवंडीला. ग्रामीणच्या महासत्ता खेळत आहेत आणि तिथे 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 3rd आणि 4th ओव्हर मध्ये तुम्ही टेप बॉलची ओव्हर घोषित करून तुमच्या गोलंदाजाकडे तो टेप बॉल देऊ शकता. टेप बॉलचा फील यासाठी झाला कारण ज्या पद्धतीने बॉल राईज होत होता, सॉफ्ट टेप बॉल आहे. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन टेनिस बॉल क्रिकेट डेव्हलप होते. पोल केला, मिस टाइम. डीप मिड विकेटला फिल्डर, वेल जज कॅच आणि पहिला धक्का आता दिलाय तो गोलंदाज रोहित घरतने. परत जाईल पॅव्हलियन मध्ये. प्रतीक सांगडे बाद. प्रेशर क्रिएट झालं होतं. त्या प्रेशरला कॅरी करायचंय गोलंदाजांना. जर कॅरी केलं तर जे स्ट्रॉंगली कमबॅक आहे, सध्या मोमेंटम आहे शिवशंभो वरच्या ओये संघाकडे, ते तसंच राहील. अन्यथा जर मोठे फटके आले तर कमबॅक वर डोकं करण्याचा प्रयत्न होम ग्राउंड वरती संग्राम 11 हनुमान नितलस संघ देखील करेल, यातील मात्र शंका नाही. बॉल उरलेले 17 आणि 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचे 49. नवीन फलंदाज आलेले आहेत कुणाल भोईर. करावं लागेल अटॅक. समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा आपल्याला काय करायचं याकडे जास्त फोकस करावं लागेल फलंदाजांना. डॉट बॉल वारंवार आपण बघितले पहिल्या 3 षटकांमध्ये. ते किती आले होते तेही सांगेन. नाउ बॅक टू द क्रिकेट. रोहित. ओहो, वाईड यॉर्कर गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेट सेट केलं होतं गोलंदाजाने. एक्झॅक्ट तिथे पडलाय आणि विकेट किपर कडे. क्रीजच्या कोपऱ्याचा बा किती चांगला वापर करतोय. बॉल रिलीज करत असताना रोहित घरत. सेकंड ओव्हर मध्ये आला होता. 4 धावांचं पॉवर प्लेचं दुसरं षटक त्याचं होतं. पुन्हा कंटिन्यू केलं 4th ओव्हर मध्ये.
खेचून मारण्याचा प्रयत्न, लेट स्विंग जसा लेदर बॉल होतो तसा ऑफ कटर कमी गतीने टाकला आणि त्यानंतर आत आलेला आहे. पुन्हा ऍक्शन रिप्ले. सुपर बॉलिंग, जखडून ठेवलंय फलंदाजांना, जागा देत नाहीयेत, त्यामुळे मोठे फटके येत नाहीयेत. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेलं आहे. एक विषय पुन्हा तुमच्या समोर आणेन. 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा आहे 49, जवळपास 19.60 आता रिक्वायर्ड रन रेट, जे 12 वरती होतं पहिल्या षटकानंतर. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून पुन्हा ऑफ कटर, यावेळेला वेगवान, मागचा थोडा कमी गतीने, पेस व्हेरी फार चांगल्या पद्धतीने करतोय. आपल्या स्ट्रेंथला बॅक करत असताना गोलंदाज, जबरदस्त बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय रोहित गरत. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आत होता, त्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न पायाला लागला, लेग बाय, सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 21 बॉल उरलेत आता. 13 आणि 13 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. मॅच फार लांब चालली, त्याचं कारण सुरुवातीला ज्या 15 धावा आल्या होत्या त्यानंतर त्या स्टार्टला कंटिन्यू केलं नाही, त्यांनी कॅरी ऑन केलं नाही आणि त्यामुळे कुठेतरी पूर्णपणे ते प्रेशर क्रिएट होत गेलं. त्याचं कारण प्रमुख ते म्हणजे जबरदस्त बॉलिंग. रोहित गरजचं दुसरं षटक, तनय भगतचं तिसरं षटक, पुन्हा रोहित आलाय आणि त्याच प्रेशरला ते पुढे नेत आहेत. काठे एकटा काय करेल, इव्हन त्याच्या विरुद्ध चांगला यॉर्कर आपण बघितला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले राहुल काठेने. धावसंख्या धावफलकावरती 22, विकेट पडले, 1 बॉल शिल्लक आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये संग्राम 11 जनुमान नितलसला बनवायचा त्या 47 धावा. प्रत्येक सामना 6 षटकांचा आहे, त्यामुळे अंपायर देखील तुम्हाला सूचना करत आहेत 3 ओव्हर्स नंतर तुम्ही ड्रिंक्स ब्रेक जरूर घ्या. तेव्हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल त्यावेळेला तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा, प्लॅन करा. प्रत्येक ओव्हर नंतर नको, ही अंपायरची सूचना असेल तुम्हाला. वेळेचं बंधन आहे. हा ग्राफ पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली शिवशंभू वर्चोवळने. जो तुम्हाला येलो कलरचा ग्राफ सध्या पाहायला मिळतोय तो फार उंचच गेला, वरती गेला, पण त्याच्या विरुद्ध जो ग्राफ तुम्ही पाहता स्काय ब्लू कलरचा संग्राम 11 जनुमान नितलसचा, तो फर्स्ट ओव्हर मध्ये वर्चोवळच्या वरती होता, पण सेकंड ओव्हर पासून तो खाली यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे या धावांचं डिफरंट तुम्ही पाहतात, डिफरन्स तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय. सो बॉल उरलेत आता 12 आणि 12 बॉल 47 धावांचं गणित सोडवायचं आहे पहिल्या विजयासाठी संग्राम 11 जनुमान नितलसला. बघत शॉर्ट ऑफ लेंथ, स्क्वेअर कटचा प्रयत्न, डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग. बॉडी लाईन आले नाही, मागच्या 6 बॉलचा विचार केला पहिल्या षटकामध्ये एकही बॉडी लाईन त्याने टाकला नव्हता. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आणि शॉर्ट ऑफ लेंथ, हार्ड लेंथला हिट करतोय. ऑफ स्टंपचा बाहेर, यावेळेला जास्त बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईड आलेला आहे. आतापर्यंत 16 बॉल डॉट गेलेले आहेत, ही महत्वपूर्ण बाब. या धावांचा डिफरन्स दाखवत असताना आपल्याला वारंवार डॉट बॉल गेले. होम ग्राउंड वरती खेळत असताना तो बेनिफिट उचलता आला नाही संग्राम 11 जनुमान नितलसला आणि कुठेतरी त्याचा फायदा उचलला गोलंदाजांनी. शॉर्ट ऑफ लेंथ, हुक करायचा होता. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त बॉलिंग, वेग प्रचंड आहे आणि राहुल सांगतोय की इट्स ओके. वेगाने बॉल आला. मी बहुतांशी म्हणतो की ज्या इजा होत चाललेल्या आहेत फलंदाजांना, प्राथमिकरित्या फलंदाज आपण पाहतो की ॲब्डोमिनल गार्डचा वापर करतात, तसा आता फेस शिल्डचा वापर करणं देखील काही कालानंतर अनिवार्य होईल. कारण वारंवार जेव्हा आता इजा आपल्याला पाहायला मिळतात त्या चेहऱ्यावरती बॉल लागल्यानंतरच आपण फलंदाजांना पाहतो. ऑफ स्टंपचा बाहेर पुन्हा. आता ही मॅच फक्त गोलंदाज आणि विकेट किपरची आहे. 23 धावा धावफलकावरती. बॉल टाकतोय बॉलर, तो येतोय विकेट किपरकडे. 18वा डॉट बॉल. चौदा बॉल 17 वरती राहुल, कुणालचा अगेन 4 डॉट आलेले आहेत. प्रतीक सांगळे देखील अपयशी ठरला, वारंवार डॉट बॉल येत राहिले. स्विच हिटचा प्रयत्न, तोही सपशेल अपयशी. काय गोलंदाजी राहिले, जबरदस्त बॉलिंग.
पहिल्या षटकामध्ये जेव्हा आला होता एकच धाव त्याने खर्च केली, या ओव्हर मध्ये आला इथे एकच वाईटचे आले, 4 डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये इनामपुरीच्या अंगतने 2 मेडन ओव्हर टाकलेले आहेत. इथे जर वाईट नसता, स्लाइस केला डीप मध्ये, फील्डर बॅकवर्ड पॉइंटला पोहोचला बॉल वरती, वेल जस्ट कॅच, 1 मोर विकेट डाऊन, 23 for 2. 23 ला दुसरा झटका संग्राम 11 जनुमान नितलसला. दुसरा झटका, पहिलं यश मिळते तर नाही बघितला. साहिल पिंच हिटर आहे. साहिल फार कमी वयामध्ये या संघामध्ये स्थान मिळवलेला खेळाडू. मॅच पूर्णपणे सध्या शिवशंभू वर्चोवेच्या बाजूने. या षटकातील एक बॉल बाकी, एक वाईटची धाव आली, एक विकेट मिळवले तर नाही बघत नाही. शॉर्ट ऑफ लेंथ, साहिल आलाय आणि या मैदानाला हलवतोय. कारण त्याला एवढं लेट उतरवलं, त्याचं कारण लेट नाही आला, पण बॉल डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त वाढलेलं होतं सुरुवातीला. षटकार आला, धावा पोहोचले 29 वरती. षटक संपन्न होत आहेत ती एकंदरीत 5. आणि आता धावांचं अंतर जर आपण बघितलं, ऍक्शन रिप्ले पहा, शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केला आणि डीप स्क्वेअर लेगला हा षटकार येतोय साहिल दरेचा बॅट मधून. सो आता बॉल शिल्लक आहेत फक्त 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 40. शनिवारचा दिवस आहे आणि शनिवारी मोठ्या संख्येने भाविक भक्त बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन हनुमंतरायाचं दर्शन घेतात. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात आदरणीय उद्योगपती सोनारपाड्याचे हरिचंद्रजी ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर या गावचे माजी सरपंच आदरणीय शरदजी पावशी साहेब यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहता. त्या मॅचचा आनंद घेतात, पण थोडे नाराज असेल कारण त्यांचा गावचा संघ थोडा बॅकफुटलाय. 6 बॉल 40 धावांची गरज. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय विक्रम. ऑफ समचा बाहेर. यावेळेला अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. फार सुंदर संकल्पना आहे. मी मॅनेजमेंट टीमचं मनापासून कौतुक करेन. 6 षटकांच्या मॅचेस आहेत, त्यामुळे आक्रमणासोबत ज्या संघाकडे संयम असेल तो संघ या 6 षटकांच्या मॅचेस मध्ये विन होणार आहे. बॅट हातामध्ये फिरले, मिस टाइम, शॉर्ट लेगला बॉल, विकेट कीपर पोहोचला, वेल जज कॅच, 34. 30 ला बसतोय तिसरा झटका संग्राम 11 जनुमान नितलसला. तितक्याशा नजरा नाही, पण मी आता विनंती करेन पुढच्या दोन्ही संघांना रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जय चिरोबा सांगडे. टॉस सांगडेने जिंकलाय आणि फिल्डिंगचा डिसिजन आहे. जोसिया फॉली लॉफ्ट केलाय, वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या डावामधला येतोय तो फक्त दुसरा षटकार. तिसरा षटकार आला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये राहुलचा बॅट मधून आला होता, प्रिव्हियस ओव्हर मध्ये साहिलचा बॅट मधून आला होता आणि ओमकारचा बॅट मधून आलेला आहे. जी सुरुवात होती 15 धावांनी पहिल्या षटकाची, ती पुढे नेता आली नाही. फुल टॉस आहे, बॅटचा आतला भागाला लागलाय. ऑन साइडला मिड विकेटला गॅप मध्ये बॉल होता, फिल्डर कव्हर करतायत ती गॅप. आणि आता फलंदाजांची बॉडी लँग्वेज सांगतेय की या सामन्यापासून आम्ही फार दूर आहोत. औपचारिकता फक्त शिल्लक, या मॅच मधले बॉल शिल्लक आहेत. आता
ते फक्त 3. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग पहा बॉटम हँडच्या साहाय्यानं जी बॅट त्याची फिरते, बॅकलिप पहा त्याच्या बॅटची, जेव्हा बॅकलिपने बॅट तो मागे नेत आहे. स्लॉग हिटर, बॅटचा फ्लो फार चांगला आहे साहिल दरे. बॉलस बॅक, टोला लागलाय त्यामुळे एलिव्हेट करतात आणि या फटक्याला सिंगल फक्त इथे मिळेल. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 39 आणि बॉल आता उरलेले आहेत ते अजूनही 2. पुढची दोन्ही संघ आपण तयार राहा. सांगडे आणि चिंद्रण. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने फॉलो केलं फलंदाजाला आणि बॉल आता चाललाय शॉर्ट थर्डला भेदून डीप थर्ड मॅन सीमारेषेचा बाहेर, बायज चौकार. थ्रू दी लाईन खेळला, लॉंग ऑफ सीमा रेषेचा बार, चाबूक शॉट ओमकारच्या बॅट मधून षटकार. सामना संपला. हार्ड लक टीम. जवळमान संग्राम 11 नितलस.